त्यांना हनुमंती ऐकणं गेलाय तर माझा मार लागले माझी पुच्ची पोदा 12 एक बोलून एक ठेवणार मार मारला चडकन असं पडलं तर काय की आंतरी पराण उडून गेला तो कधी गेलत्या बिलोलीला? कधी गेलत्या तुम्ही? गेलतो 8 रोज झालं काही की 8 दिवस झाले की बिलोलीला कसं काय नेलंय काय नाही काही सांगाय नाही की? काहीच नाही काहीच बोला नाही इथंच बस म्हणला हा इथंच बसला ऊन गेलो पोलीस येऊन म्हणलाले हा काय बसली शोधो कस काय बसली कोण आहे तुझं तर दाब देऊ लागले मग तुझ्यासारखे 2 पोरं आले हा अरे काय बसली म्हातारी हम्म. अरे काय नाही तुम्हाला काय करायचं अरे भाडे भाऊ हा हा म्हणा ते निघून गेले हा पोटातले गोड ते आलं याच्या हाताने टाळी वाजला म्या तुलाही पाना पाजलं त्यालाही देव काय करते काय बी करते कशावर सही घेतलाय आता? हा. म्हणजे सही घेतलाय की अंगठा घेतलाय? आमटा घेतलाय काय नाही सुन्याचं मनात नाही भांडणं करायचं पण मग त्याच्या बी नाही मग करायले चंद्री नाही करायले. तुला बिलोलीला कोण नेलंय आता? हा? बिलोलीला कोण नेलंय? मला हा त्यानं नेलाय की दत्या नेलाय की उघडी हा. जातो काय दत्तू शेरी नेलाय हा तर मग घरी काहीतरी म्हणूनच नेला असेल की काहीतरी करायचं आहे म्हणून. हा ते काय करायचं आहे हम्म. सिलिंग बंद करायचं आहे सिलिंग बी बंद करायचं आहे चोपण बी बंद करायचं आहे म्हणून म्हणला होता हा 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 कोणतंही नाहीतर बंद दुसरंच काहीतरी करून ठेवलं. कोणतंही बंद होईना कोणतंही डेकणं होईना ते लोक जोर केले तरच होईल उग कारवाई होईना पैसे द्यावा लागते हा गोळीला पैसे नाहीत आमच्या नसता तुला नाले दुसरं काही म्हणलेत काय म्हणालो? काय ना ते चेट्टे आहे की नाही माझं आधार कार्ड दुसरं बदलावं लागते म्हणा आणि त्यानं करते म्हणा त्यानं चट्टे हो तर मग पैसे इथं येतात म्हणा अंगठा येते म्हणा मला काल ते मुसलमानाचं पोरगं म्हणलं ते गडी म्हणला ते ओळखाच्या कवठ्याचे आजोळ होय त्याचं त्यानं मला बोलला निर्मळ सांगला 10 रुपयाची आला दिला मासे टेन्शन घेऊ नको असं करतो वकिलाचं नाव काय माहित आहे का त्याच्या? हा वकील कोणतं लावलं म्हणलंय काही लावलंय की वकील? अरे वकिलाला पैसे पाहिजे रे डेंगणं बी नाही काय 1000-2000 असल्यानं वकील नाही काय नाही तुझ्या पोटात उग हे कशाला नेलता आणि जाय नाही गेलं तर काय करायला दत्तू शेरे? कयाला नेलता कशाला गेलीस म्हणून मला तुम्ही विचाराव काय काय बोला काय म्हणला त्यानं अजून त्यानं मला विचाराव अशा करता चाळा केला मला माझ्या मड्याची त्यानं माती करते म्हणा मातीला लय 12,000 रुपये लागाल्यात तुम्ही कोणी करणार गेल तर गाव टाकून देते काय मला आणि एक आहे एक मला लेख नाही विचार करायची गोष्ट आहे विचार माल तर ताणूनच आहे तसलं सोने तरी बोला पाहिजे हा ते पोरगी म्या म्हणून 5 महिने दिलो सोनीचं 5 महिने दिलो तर काय म्हणाली तिला वनवास बकुळी लागले तिचं काही बोल नको सोनीचं काय बी बोल नको तिचं तिला बकुळ वनवास लागले वनवास लागलं तर काही शेत वाकडं होईना माझं ऐकणं घेणार लागलं याद्याचं ऐकलं 3च 1 एकर शेत येते म्हणलं ते हरणं वाणी खाऊन जात्यात माझं ऐकलं असलं आज तिच्याकडून पोत काढून घे की गयाबाईकडून पोत काढून घे. अरे तिनं गयाबाई असं करायली तिच्यात मड्याला होते की भाऊ दे काय काय बोंड्यात टाकलो नाही आणि टाकणार बी राहू दे तू काय भाज्याचा होणार आज तिचं एक काढून घेऊन मला कोणाला द्यायचं आम्हाला 1,500 रुपये दिलेले सांगत बस जगाला आणि पोत काढून ठेवून गेली ते जर राहू दे तसं झाकून ठेव कोणी काही म्हणते तुला 1,500 रुपये दिलो काय तरी दिलो कव्वा दिलो काय दिलो आशीर्वाद दिलो नाही आता त्यानं सह्या ते तुझ्याकडून अंगठा घेतलाय कशाचे होईत म्हणून तू दिलीस त्याला तुला वाटणं आलं की तुझ्यामुळं त्याच्यामुळं आम्ही बुडून चालल्या म्हणून काय नाही माझ्या कोण देव आहे मला अक्कल नको कशा कोण दिलं माझ्या ज्ञानात बोली जाऊ दे मी येडी झाला त्याच्या घरात झोपाला त्यानं मजच होय
माझं काय लई लागणं आलं की त्याला नेट. हा. मला कोणता काय दवाखाना केला नाही. ती दवाखाना केली की गेल्यानं तुझ्या बापाला त्यानं पैसे द्यायचा होता 500 रुपये. मी दिला, मी 500 रुपये दिला होता ना. म्हणला मला आकाश पैसे पाठीला म्हणल्यानं तू बेमार पडली म्हणल्यानं मी पैसे पाठीला त्याला दाखवायला. बेमार नाही काय नाही, मी बेमारच नव्हतो. हा. हातकोणच्या धोंड्याबाईच्या त्या दौलत पाटलाच्या जावयाला हातकून आणून मला इंजेक्शन दिलं आणि 500 रुपये. आणि मी म्हणलं मी सुई घेईना काय ना. मला काय झालं म्हणून अंदाज. मेंटली काही टॉर्चर करायलेत का त्यानं? सह्या देण्या गेल तर हे करतो ते करतो काय म्हणालेत काय? मी निर्मळ हा तुमच्याकडून देव आहे आणि काय धक्का लागणार काय ना. त्यानं करतेच काय आणि कोण काय करते लावून घ्यायचे. त्यालाही सांगला काल गौतमीला. हां काय म्हणला माय कशाला गेलता कशाला काय म्हणला अंगठा घेतलाय बापू म्हणलो. काय म्हणून घेतला अन् तिथून आणला बापू कागद आणला. एवढं कागद होतं. अंगठा गेलो बापू म्हणलो काय करू आता. तुला काही सांगाय नाही की? नाही. अरे काय सांगा तेवढं मला कोणतं तरी गोष्ट माझं पहिलं जर मला कोणतं तर खरं राहील. मला शेंदू नको. आता शेंदायचं नव्हे, सुखाचा राह नाही ती अन्याय होलाली बापू. माझ्या देखत तुम्ही सुखाचे राहा. नाही गेल तर माझं काय नाही. तुझ्या देखत सुखानंच राहायचं होय. पण त्यानं कसं हे करायचं? तुला वाटणं आलंय हनुमान शेरे बुडू लालाय म्हणून आम्हाला? मग मला वाटलं लय चांगलं राहा आणि माय देतोय म्हणला तर त्याचं पार भरो दे माडी कसा आला जाऊ दे. नाही गेलं तर घसरून पडू. तू दत्तू शेरे म्हणाला मी काय देऊ नको म्हणून त्याला सांगला. तुम्हाला असं वागा म्हणून सांगला. त्या देवच्या लवड्याला असं वागू दे. अरे महारोड्याचं नाक गेलं एवढं खायला होतं. काल कोण भांडले रंजाला काय म्हणून भांडलं आहे का तुला ठाव? कशामुळे भांडले का गांड दुखू लागली ते तुला मूळ गाडग ठाव खाय त्याच्यातलं काय कळते तुला? कशामुळं भांडलाय तू नकर सांगतील मला बी कळू दे. तू नकर सांग. कळू दे कशाला. आता त्याचा म्या निर्मळ सांगतो. माझ्या बाबी काय बी करू दे. तर आता त्या रांडचं त्याचं यायचं लपडा झालाय की नाही. राणीचं त्या याचं भामदाशाचं आपलं राणीचं ना चांदू भालेरावच्या घरचं झालं की. चांदू भालेरावच्या घरचं झालं नाही तिकडून बरोबर. रणजित शेरे महादू शेरेच्या घरचं. या लोकाला काय डेंगणं कळालं का? टिकून त्याला लावून दिलंय. हो पट्टी देऊ नको गळ काढ तुम्ही आम्ही राहूत. म्या भालेराव माझे भाऊ होतं आकडतात. म्या सांगतो म्या बोलतो म्हणलेला व्हायचा अंड्या. त्यानं काय सांगते र रांड पोट पाडून माय रांड इतकं बळजबरी करून घेतलं तर चांद्या जन्मला लक्ष्या जन्मला. ऐक की ते समदे एका खाली एक पडून बी त्याला शरम नसल्यामुळे त्यानं बोलून घेत असतील. त्याच्यातले आम्ही नवं त्याचा विषय सोडून टाक. पण त्याच्या दुश्मनाईपाशी आम्ही कोणासोबत बसत्या उठत्या. आम्ही निर्मळ आहो. त्याच्या दुश्मनाईपाशी बसत्या आम्हाला समदेच गोड आहेत. आम्ही समदेपाशीच जात्या. त्याच्याहून आम्ही रांडा खाली उठ हे ते केलेले नव्हं आम्ही. त्यामुळं आमचं त्याचं काही संबंध नाही. तू काय बोलायलास तोंड घेऊन काय बोलायलास? त्याचं आपलं काय आहे? अरे तू गोड आहे ना त्याची बायको नाथ करून घे की त्याची नाथ करून घे. कोण देणार काय रिस काय राग आहे त्याच्यामुळं करायलाच त्या सुगीवाल्या रांडाच्या घरला चढल्या ते काय आपले जवळ होत ईर्ष्याच्या घरी चालल्या की असं करायला असं करायला तुमच्याकडे गुन्हा नाही. थोडं थांब आई. ईर्ष्याच्या पशी चालल्या की तुम्ही. इर्सू शेरेचं आमचं भांडण आहे. तुमचं जाऊन महादू शेरेच्या घरचंही भांडण आहे. तुम्ही तिकडं इकडं का चालल्या त्याच्याकडं? कोण इर्सू शेरेला काय बोलायला येत आहे ना मोठे बाबा ते ना
कोण दत्तू शेरे ते का बोलायत, गयाबाई ते का बोलायत इरसू शेरेला? आता तर आमचं भांडण आहे की तसं त्याच्यासोबत? नाही, तसं नाही. तिचं चंपुरे सोबत तिचं सोबत आमचं सांगतो. भांडण आहे की हिंग, आता तुझं बाप बी प्रभाकर नाही, शेरे तुझ्या सोबत बापाला आम्ही भांडण ते केल्या चारच्या घरकुलासाठी. सोयरी केला, तुझ्या बापालाही बोलला नाही. हम्म. आहो, आणि त्याला तर बोललाच नाही, आणि मला सुद्धा नाही ठाऊक. इथं हात येऊ आल्या थिंग आलेत बघा म्हणाय, मला सुद्धा ठाऊक नाही. मी कोणाची शपथ खाऊ, माझे भाऊ दोघंही मरून गेले. बुध भगवान माझे लेकरं सुखानं राहू दे म्हणून मी हे मागायला. तर का बोलायलाच म्हणता नाही, लग्न व्हायचं तर बोलते जिलापीचं. मग तुम्ही मतलब संपजे कोणाच लोकायला वापरून घेत्या. हंग जिलापीचं कसं त्यानं घरात येऊन बसला तर कसं दिली त्याला जिलापीचं खांड. जेव म्हणली नाही, त्या देवच्या लवड्याला लंगड्या बच्च्याला मग त्याला कशी अक्कल नाहीये का जावं? गुंडाळून घेऊन. का आता अक्कल काय नाही? त्याला तर जवळ असं का करावं वागावं? म्हणालाय, आणि नाही. ती नाही म्हणाली. त्यानंतर लग्न मला म्हणजे सांग, तर एवढं ऐक थोडं जवळ करावं. हे ऐक, रान ऐक. तर मरून जाते, तिच्या महागारी काय बी हो जा, थोडं आणि मी थांब. महागारी राहू दे ना, आधी राहू दे. मजानं काय वाकडं आता होय ना तुमचं. माझ्या नशिबानं त्याला ते नावावर शेत होतं म्हणून त्याला नावावर करून घे आलं नाही, तर माझ्या नावावर केलाय तर ते समजा तुम्ही असं पसा वाटून घ्यावं की नाही, हा, आणि गुन्हानं राहावं की नाही. वाटून घ्याव आम्ही काय आहे ना म्हणाल्या का त्यानं देवावं की देईन हो? कोण त्यानं देवावं की नाही? कोण देव त्या हा देवावं की विषय संपला की मारली मला मारली कुच्च्या घालून. कोण? काकनं फोडून टाकली चंद्री. का देणं आल्या, का राहायला एवढी लपडा का करालीस, हा काय नेशील माझ्या जन्मात म्हणून म्हणलो नाही का. तू म्हणलीस तर मार आली. पिंकी होती, हम्म. तिची लेक होती, सुना होते, लेक होती, हनुमंत सुद्धा होता. हम्म. हा की ओढून नेऊन तिथून ओढून आणून इथं कुच्ची घालून ढकलून देऊन चडकणा दिली. हा, तितक्या माणसाच्या देखत मी मग हिची काय चडकण खाऊ म्हणून मी काय वाईट करून घेत होतो. तर हे लोक काय म्हणत होते, या रांडला बी कळालं नाही, इतकी वाचून आता मरून गेली म्हणतात. म्हणजे झाड बारीक काय बी होऊ दे, आणि कुणाच्या हाताखाली आहेत ते मी मरतो, बरीच देवावर नाव येऊ दे ना. हा, गयाबाई काय देतो म्हणली की नाही? मग पोत तिनं नाव काढणार, हा नाव काढणार, असंच बुडूनच घ्यायचं होय. मग तिनं नाव काढणार. माय तुझा बाप म्हणला आणि दैना म्हणली तिरं म्हणल्यानं मग तिथं तर नोंद आहे जून की म्हणला. त्यानं काय सांगायला, कारवाई केलीस की कारवाई केलीस. कारवाई केली तर तुला कोण दत्ता आले काय, कोणता पोलीस येऊन दे की घे म्हणला काय, काय बी नाही. उग ते बाई ते लोक द्यायचं आहे म्हणून एवढं लिहून आहे तिथं. काय कारवाई केलो काय मी होय. मग कारवाईच करायचं असेल तर देऊन टाक म्हणावं की. मग तेवढा भी व्हाय तर हिंग मग बरं देऊ नको. हिंग बाय तू नुसती का राहतोस, तुला नुसतं केला हिंग या 4 मणी घे. आता तुला मी थांबलाव म्हणून मला हे समज सांगलीस. हा आता तुला इथं थांबिलाव म्हणून ही मला आता सांगलीस. हा तुला ध्यान आलं नाही की ना हाय नाही सांगाव कोणीतरी होय गड्या म्हणून? तुला कळलं नाही की? सांगतोच की हायच की कवाडीला वगू तुला लाव की. पण फोन यायला करून जमणं आलंय बापाला तुला. सांगतो की तुला यायला जमणं आलंय, बोलू वाटणं आलंय तुला. जमणं आलं आलं बापू, तर मार तुला खाऊ काय? मारतेत. हा माझा तेच. जीव इतकुसा होऊन गेला, आम्ही मार खाऊ काय? कोण माराले? त्याच्या दत्तू हात- शेरे. कोण माराले? दत्तू कोण शेरे. माराले? दत्तू शेरे. अरे वा बोलणार बकळ आज बाबा, बापाहून वडील, बापाहून वरला आज दिसाला. तू आत्ता थांबलो म्हणून मी आज सांगू लागलीस. सांगणार तू बोलीच की जा तिकडे, जात होतो निघून, चोक काय बसतो होतो काय इथं, काय वाढ बोलालास, काय बोलाला, त्याचे काय तुला लुगड्याची किती घडे आणून दिला. तुला किती ताप देवाले तेच ऐकायलाच ताप बसलो. दिलं तर देवानं त्याला वस उडून जाऊ दे. हां बरे समजून नको, मलाच किती बी ताप देऊ दे, तुम्ही समजून सुखानं राहा बापू. अजून काय माझा तर दुसरा इलाज कोणताच मला बोलाय ना, मला काय कराय ना. देवा बाईले की न ते घर बांधले ते बेबी बाई म्हणून 2-4 पिस्सा देऊन तिच्या पाया पडून
चहा पिऊन चला अंग तिला म्हणलं हा न रमा दे ग माय तांदूळ थोडे म्हणल्या तिनं दिली अंग घेऊन तर चला या त्याचं काहीच खाय